दिनचर्या म्हणजे काय? दिन म्हणजे दिवसभर आचरण करण्याची जी गोष्ट, त्याला म्हणतात दिनचर्या. माझा दिवस कधी सुरू होते तिथून सुरुवात होते. आमच्याकडे काय सांगितलं? ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत. उठतो का? नाही उठत. ओके, नाही तुम्ही ब्राह्ममुहूर्त म्हणजे काय? 3:30-4ची वेळ आहे. तुम्ही नाही उठत कारण आमची रात्रच होते 1 आणि 2 वाजता. नाही उठलात ब्राह्ममुहूर्ताला तर काय होणार आहे? शरीरातले पहिले दोष तिथं इम्बॅलन्स सुरू झाले. नाही जमलं 3:30-4 वाजता तर किमान 6च्या दरम्यान तरी तुम्ही उठा. सूर्योदयाच्या वेळी तरी तुम्ही उठा. काय होतोय बेनिफिट त्याचा? बघा, हे सगळ्या गोष्टी मी सांगितलं, आयुर्वेद हे अनुभवलेलं शास्त्र आहे. मग त्यांच्या अनुभव घेण्याचे पॅरामीटर्स हे भिन्न होते. काही वेळा ते आत्मिक पण असतील, वेगळे काही त्यांचे सेन्सेस पण असतील, ज्याच्यातून त्यांनी ते सांगितलेलं. म्हणजे आता आपल्याला काय माहिती आहे? सकाळी लवकर उठलं तर वातावरणामध्ये O3 असतो. O3 हा तुमच्या बॉडी रिज्युविनेट करण्यासाठी खूप महत्त्वाचा गॅस आहे. तो तुम्हाला मिळेल आणि तुम्ही झोपून राहिला तर मिळणार नाही. नुकसान कोणाचं आहे? आयुर्वेद काय सांगते तिथे? त्या काळात तो वाताचा काळ आहे. तुम्ही सकाळी लवकर उठलात तर तुमचं पोट व्यवस्थित साफ होईल. पोट साफ झालं की शरीरातले मल बाहेर निघून गेले की पुन्हा नवीन गोष्टी येण्यासाठी जागा निर्माण होते.